कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार नाही का? मला माहिती आहे, लहानपणापासून माहिती आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. नीट बोला माझ्याशी, आणि नसेल जमत तर नका बोलू माझ्याशी. कुत्रं जेव्हा पिसाळतं किंवा अंगावर धावून जायला लागलं तर त्याचं काय करतात माहितीये ना तुला? माझ्या अंगावर पिसळलेलं कुत्रं कधी आलंच नाही. तुमच्या अंगावर सतत येतं का हो? मग वर्तन सुधारा आणि धमकी देणं बंद करा. काय ती गुरुकुलाची जागा आहे ना, ती माझी आहे, हा तर माझ्या आईची. तिने केला मूर्खपणा आणि बक्षीस पत्राद्वारे दिला कोणाला तरी, आणि ती तुम्ही विकत घेतली जागा. हे सगळं ना बेकायदेशीररित्या. आम्ही गरीब आपला हक्क मागतो, बाकी काही नाही. मला नको इतिहास सांगू, मला सगळा इतिहास माहिती आहे, पण तुला जे माहिती नाही ना ते मला चांगलं माहिती आहे. तुम्ही एक गेम शो सुरू करे करत. हा जगन्नाथ, तुम्हाला माहिती आहे ते मला माहिती आहे, ऑप्शन द्या ना. मला माहिती, तुम्हाला नाही माहिती, आणि असं काय आहे जे मला माहिती नाही आणि तुम्हाला माहिती आहे, राधा तुला माहिती आहे. भविष्य तुझं, यार तुझं भविष्य मला माहिती आहे. तू कितीही आटापिटा केलास किंवा कितीही कायदेशीर डावपेच खेळला तरी माझी जमीन तू काही माझ्यापासून घेऊ शकत नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. आणि हे तू तुझ्या कारस्थानी आईला पण सांग. तुम्ही प्रत्येक वेळेस हा डायलॉग बोलतो, तुला कळत नाही का रे? माझं विनाश होण्याचं भविष्य तुझं ते कधीच खोटं ठरलंय, आणि हे जे भविष्य आहे ना ते पण मी खोटं. जगन्नाथ, तुझं भविष्य सांगू का? दे हे ना, गुरुकुलची जागा तुझ्याकडनं जा. तुला लकडी पुलावरती पोपट घेऊन लोकांचं भविष्य सांगायला लावणार. तू रस्त्यावर येणार जगन्नाथ. मांजर आतून घाबरलं ना की असं समोरच्यावर गुरगुरतं. तुझं पण असंच झालंय. जगन्नाथ पंडित या नावाला घाबरायचं. तुझा काळ तुझ्या समोर उभा आहे. बाय पण केलं नाही यार. त्याची मांजर गुरगुरत, मग कुत्रा काय म्याव म्हणत काय? जगन्नाथ, तुला करायचं ते कर. गुरुकुलाची जागा मी घेणार, त्याला सील मी ठोकणार. म्याव.